नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे सूर्याचं. उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग वैतृतीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिला आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:43 ते 12:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:03 आणि यमगंड काळ सकाळी 7:23 ते 9:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा तुमचा कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला चांगली मदत मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जीसुद्धा चांगली राहील. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल ती पूर्णसुद्धा करून दाखवा. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकते. याचप्रमाणे कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे आजचा तुमचा कल राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशी या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. घरातल्या व्यक्तींचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस थोडंसं धावपळीचा, धकाधकीचा राहील, बिझी शेड्यूल आजचा दिवस राहील. मात्र तुमच्यातला काम करण्याचा उत्साह जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्याचप्रमाणे तुमचे अडकलेले काही लाभ किंवा पैसे हे सुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल तीसुद्धा मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडंसं जास्त प्रमाणात दिसून येईल. कमिटमेंट, प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. थोडंसं अति ताणामुळे दमछाक झाल्यासारखं वाटेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.